नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे, ज्याची आपण सर्व बरेच दिवसापासून वाट पाहत होतो. ती म्हणजे तलाठी भरतीची जाहिरात आलेली आहे. तलाठी भरतीच्या जवळपास 1539 जागा आलेल्या आहेत. MPSCच्या सुद्धा काही बाकीचे पदे देखील वाढलेले आहेत. पाहूयात या सर्व गोष्टी या व्हिडिओमधून. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक शुद्धीपत्रक प्रसिद्ध केलेले आहे. दिनांक 22 जुलै 2026 म्हणजे आजच हे शुद्धीपत्रक आहे. काय म्हटलं या शुद्धीपत्रकामध्ये पाहूयात. यामध्ये असं म्हटलंय की आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधील एकूण 2619 रिक्त पदे भरण्यासाठी जी जाहिरात 25 जूनला आली होती, ही प्रसिद्ध करण्यात आली असून आयोगाच्या दिनांक 16 जुलै 2026 रोजीच्या शुद्ध पत्रकानुसार प्रस्तुत परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी प्रचलित पद्धतीने म्हणजेच ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. तसेच सदर शुद्ध पत्रिकान्वये जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्याची अंतिम मुदत जी होती ती 31 जुलैपर्यंत दिलेली होती. दुसरा मुद्दा काय म्हणतो त्याच्यामध्ये, भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा संदर्भातील शासन निर्णय दिनांक 5 मे 2026 अन्वये महाराष्ट्र गट क सेवेसाठी आयोगाकडे मागणी पत्रे प्राप्त होत आहेत. त्यामुळे प्रस्तुत परीक्षेच्या योजनेमध्ये नमूद संवर्गाव्यतिरिक्त समान अर्हता असणाऱ्या नवीन संवर्गाचा गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मध्ये समावेश करण्यात आलेला असून मागणी पत्रांचा संक्षिप्त तपशील खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे. जी पूर्वीची MPSC गट क ची जी परीक्षाच्या जागा ज्या सुटल्या होत्या त्याच्यामध्ये आता नव्याने काही जागा ॲड झालेल्या आहेत. त्या कोणकोणत्या आहेत, त्यामध्ये सर्वात महत्त्वाची आणि जे आपण त्याची आतुरतेने वाट पाहत होतो ते म्हणजे महसूल व वन विभागामधली सगळ्यात फेमस असे पद म्हणजे तलाठी भरती, त्यालाच ग्राम महसूल अधिकारी असे म्हणतात. ते एकूण किती पदे तर 1539 पदे इतक्या जागा सुटलेल्या आहेत. त्यांची अर्हता काय आहे तर कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा, त्यानंतर कोणत्याही पदवी झालेली असावी. वयाची जर अट पाहाल तर त्यामध्ये कमीत कमी वय 19 वर्ष वय असलं पाहिजे उमेदवाराचं. आणि त्याची गणण्याचा जो दिनांक दिलेला आहे दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी त्यांचे वय 19 वर्ष पूर्ण असले पाहिजे. त्यामध्ये दुसरे महत्त्वाचे पद आहे राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या वरिष्ठ अभिलेखापाल सहाय्यक अधीक्षक गट क यांच्या 11 जागा दिलेल्या आहेत. कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा, वयाचं त्याचप्रमाणे त्यांनी दिलेलं आहे. नंतर चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे कृषीच्या संबंधी. कृषी त्यामध्ये सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी गट क याच्या 254 जागा सुटलेल्या आहेत. त्यासाठी जी डिग्री लागते ती आहे मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी धारण करणे आवश्यक आहे. त्यानंतर 5वी जी जाहिरात आहे त्यामध्ये आहे लिपिक टंकलेखक पद आहे. हे कोणकोणत्या विभागामधले पद आहेत तर नियंत्रक शिधाप वाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अधिनियम, त्यानंतर आदिवासी विकास विभाग आणि महसूल व वन विभागात. यामध्ये किती जागा आहेत तर 230 जागा, अन्न नागरी पुरवठामध्ये 155 जागा, आदिवासी विकास विभागात 69 जागा आणि महसूल वन विभागात 480 जागा. भरपूर जागा आहेत यामध्ये लिपिक आणि टंकलेखाच्या. याच्यामध्ये काय शिक्षण हवं आहे आपले तर याच्यात कोणत्याही शाखेतील पदवी आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे याला टायपिंगची गरज आहे. मराठी 30 आणि इंग्लिश
40 असे 2 टायपिंगचे सर्टिफिकेट यामध्ये लागतात आपल्याला. आणि त्यानंतरचे जे 9वा पॉईंट आहे तो म्हणजे महसूल व वन विभाग. याच्यामध्ये सुद्धा लिपिक टंकलेखक, नोंदणी व मुद्रांक विभाग 339 जागा. अशा टोटल ज्या नव्याने जागा ॲड झालेल्या आहेत त्या आहेत 3088 जागा. ह्या नव्याने या ॲडमध्ये ॲड झालेल्या आहेत. त्यांनी खाली काय म्हणलं परत, तर तिसरा मुद्दा आहे उपरोक्त तक्त्यातील संवर्गाचा सामाजिक व समांतर आरक्षण निहाय पदांचा तपशील तसेच शासनाकडून सुधारित अतिरिक्त किंवा स्वतंत्र मागणी पत्राद्वारे नवीन संवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्ध पत्रिकाद्वारे करण्यात येईल. सदर बाब विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेकरता अर्ज करणे आवश्यक राहील. यावास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याचा व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही. चौथा मुद्दा आहे सदर शुद्ध पत्रिकास अनुसरून महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा करता अर्ज सादर करण्यात खालील प्रमाणात मुदत वाढ देण्यात येत आहे. त्यांनी जी आता मुदत वाढवलेली आहे, अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक हा आता झालेला आहे 5 ऑगस्ट 2026 रोजी पर्यंत. आता त्यांनी 5 ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे. आणि 5वा खालचा पॉईंट आहे सदर शुद्धीपत्रिकानुसार महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा 2026 मध्ये एकूण जागांची जी संख्या आता भरती जी होणार आहे ती आहे 5707. किती? 5707 जागांसाठी आता ही भरती आयोजित केलेली आहे. आता या तलाठी भरतीचा जो पॅटर्न आहे त्याचे स्वरूप काय ते परत नवीन शुद्धीपत्रक MPSC प्रसिद्ध करणारच आहे, त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारे तलाठीचे भरपूर दिवसापासून आपण वाट पाहत होतो त्या 1539 जागांची ॲड अखेर सुटलेली आहे. तर 5 ऑगस्टपर्यंत मुदत आहे. लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावे.